नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये मी महेंद्र घारे सर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। आज आपण चर्चा करतोय आता 10वी गणित भाग 2 चं दुसरं प्रकरण पायथागोरसचं प्रमेय, त्यामधला संकीर्ण प्रश्न संग्रह 2 आज आपला चालू आहे। संकीर्ण प्रश्न संग्रह 2 मधली ही चौथी व्हिडिओ ज्यामध्ये आपण काही गणित पाहणार आहेत। या अगोदर आपण याच्या 3 व्हिडिओ बघितले आहेत मित्रांनो। या अगोदर आपण 3 व्हिडिओज बघितलेले आहेत। आपण व्हिडिओ क्रमांक 3 सुद्धा बघितले आणि त्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बरेचसे प्रश्न घेतलेले आहेत। आज आपण चौथा व्हिडिओ आपण बघतोय आणि चौथ्या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 8 पासूनचे पुढचे प्रश्न मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ओके, तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबून ठेवा। बघा मित्रांनो, या अगोदरच्या 3 व्हिडिओ आपण या संकीर्ण प्रश्न संग्रहावरती बनवलेले आहेत। या तीनही व्हिडिओ जर तुम्ही नसतील बघितला तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतो, त्या लिंक्सवर क्लिक करून अगोदरच्या 3ही व्हिडिओज बघून घ्या। बघा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे आकृतीमध्ये M'(Q',R',N M',Q',R',N असं आहे। या माहितीवरून PM बरोबर PN बरोबर वर्गमुळात 3a असं दाखवायचं। म्हणजे PM ची आणि PN ची किंमत दोघांच्याही किमती आपल्याला काढायच्यात आणि या दोन्ही किमती किती असणार, वर्गमुळात 3 गुणिले a असणार। एकदम सोपा विषय। बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं सुरुवातीला बघा इथं टप्प्याटप्प्याने विचार करू। मला PN काढायचा आहे। आता PN काढायचा जर विचार केला तर PN हा या काटकोन त्रिकोणाचा भाग आहे। मग ह्या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसचं प्रमेय वापरून मला PN मिळू शकतो। ठीक आहे, मग आता पायथागोरसचं प्रमेय वापरण्यासाठी माझ्याकडे SR बघा RN आहे, पण SR मला काढावा लागेल आणि PS काढावा लागणार आहे। आता PS आणि SR आपण काढून घेऊयात। ओके, बघा आता या ठिकाणी बघा आपण एक काम करू। पहिली गोष्ट काटकोन त्रिकोण PQR चा विचार करू, सॉरी समभुज त्रिकोण PQR बघा। PQR चा जर विचार केला तर हा समभुज त्रिकोण आहे, कारण ही QRA आहे, PRA आहे, PQA आहे, त्याच्यामुळे हा समभुज त्रिकोण आहे। ओके, त्रिकोण PQR मध्ये जर आपण बघितलं, PQR मध्ये आपल्याला दिलंय बाबा PQ बरोबर QR बरोबर PR बरोबर A दिलंय बरोबर, म्हणून हा समभुज त्रिकोण झाला। म्हणून त्रिकोण PQR हा समभुज त्रिकोण झाला। हा काय झाला बाबा, समभुज त्रिकोण आहे। ओके, त्रिकोण आहे, यस। आता समभुज त्रिकोणाचा विचार जर आपण केला तर समभुज त्रिकोणामध्ये काय बाबा, जो काही शिरोलंब काढतो त्याच्यामुळे ह्या दोन बाजू एकरूप होतात। ओके, म्हणून आपल्याकडे QS बरोबर SR, म्हणून आपण म्हणू शकतो बाबा QS बरोबर SR। ओके, हे दोन भाग झाले। ओके, हा लंब दुभाजक झाला, कारण समभुज त्रिकोणाचा एक गुणधर्मच येतो। म्हणून आपण QS SR काय झाला, या A च्या निम्मा झाला, म्हणजे QR च्या निम्मा 1/2 QR, म्हणजेच काय बाबा QR ची किंमत A आहे, म्हणजेच A/2 झालं। म्हणजे याचा अर्थ ऍक्च्युअली असा होतो 1/2 A होतो आणि 1/2 A चा अर्थ काय झाला, A/2 झाला। ओके, A/2 म्हणजे मला SR मिळाला A/2। ओके, हा A/2 मिळाला। आता आपल्याला काय काढणं, PS काढणं गरजेचं आहे। तर PS कसा काढता येईल बघा। PS काढण्यासाठी सुद्धा आता याच्यामध्ये एक गुणधर्म आहे, पण आपण काय करू, डिटेल्स मध्ये जाऊयात। आता हा समभुज त्रिकोण आहे। समभुज त्रिकोणाचा जर आपण विचार केला तर समभुज त्रिकोणाचे सगळे कोण 60 मापाचे असतात, म्हणून आपला कोण R सुद्धा झाला 60 अंश मापाचा। ओके, आता R जर 60 अंश मापाचा झाला तर आपल्याकडे हा P जो आहे तो किती मापाचा होईल, 30 मापाचा होईल, कारण आपल्याकडे हा S 90 मापाचा आहे। मग 30-60-90 च्या प्रमेयानुसार आपण इथं काय म्हणू शकतो की बाबा ही जी 60 कोनासमोरची बाजू आहे ती कर्णाच्या किती असते, वर्गमुळात 3/2 पट असते। ओके, मग तो 30-60-90 चं जे प्रमेय आहे ते आपण या ठिकाणी वापरू शकतो। बरं ठीक आहे, मग आता एक काम करू आपण, हा समभुज त्रिकोण आहे म्हणून आपल्याकडे बाबा कोण R, ठीक आहे, आपण असं लिहू त्रिकोण PSR चा विचार करू। PSR मध्ये याच्यात आपल्याला काय काय दिले बाबा, कोण R जो आहे तो आपण काय म्हणतोय की बाबा 60 अंशाचा असणार आहे, कारण या PQR समभुज त्रिकोणाचा R एक कोण आहे। त्याचबरोबर कोण S आपल्याला दिलेला आहे, S बरोबर दिला आपल्याकडे 90 अंश दिला आहे, आणि त्यामुळे आपल्याकडे कोण जो P आहे तो आपल्याकडे असणार आहे 30 अंश असणार आहे। म्हणून 30-60-90 च्या प्रमेयानुसार, म्हणून आपण इथे लिहू 30 अंश 60 अंश 90 अंश प्रमेयानुसार। आता या प्रमेयानुसार आपलं काय सूत्र तयार होणार आहे बाबा, ते आपण या ठिकाणी लिहू। बाबा 60 कोनासमोरची बाजू जी PS आहे ती काय असते, वर्गमुळात 3/2 गुणिले कर्ण असते। कर्ण कोण आहे बाबा, PR। ओके, मग PS बरोबर कर्ण PR आपल्याकडे A आहे, म्हणजे √3a भागिले 2, कारण PR ची किंमत 1 आहे, A आहे, म्हणून आपल्याकडे PS किती आला, √3/2a आला।
आता याला मस्त आपण एक चौकट करून घेऊ. ठीक आहे. आता चला आपण आपल्या कामाला लागूयात. आता काय करू बघा, या ठिकाणी मला काय काय बाबा SR मिळाला आणि PS पण मिळाला. ओके. मग आता मी SN काढतो. SN काढणं गरजेचं आहे. SN काढण्यासाठी मी काय करणार, SR प्लस RN, SR प्लस RN करणार. ओके. मला SR किती आहे, A/2 आहे, A/2 आहे आणि अधिक RN किती बाबा, RN मला A दिलेला आहे. मग आता इथं तिरकस गुणाकार करू. Aच्या खाली काय नाही म्हणजे 1 असतो. A गुणिले A अधिक 2 गुणिले A 2A भागिले 2 1 2 म्हणजे किती झालं, 2 आणि 1 किती झाला, 3A झाला. 3A/2 हे काय झालं बाबा, SN बरोबर 3A/2 आलं. आता आपण काटकोन त्रिकोण PSN चा विचार करू. काटकोन त्रिकोण PSN मध्ये, काटकोन त्रिकोण PSN मध्ये, या काटकोन त्रिकोणामध्ये आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू. इथं लिहायचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार. मी नाही लिहित सध्या कारण जागा कमी आहे म्हणून. पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र आहे PN चा वर्ग बरोबर PS वर्ग अधिक SN चा वर्ग, PS चा वर्ग अधिक SN चा वर्ग. PS किती आहे माझ्याकडं, PS जी आहे, PS किती काढला, वर्गमुळात 3/2A बरोबर, वर्गमुळात 3/2A त्याचा केला वर्ग अधिक SN किती आहे, 3A आहे म्हणून 3A/2 चा केला आपण वर्ग. बघा वर्गमुळात 3चा वर्ग 3A चा वर्ग A वर्ग, 2चा वर्ग 4 अधिक ह्या 3चा वर्ग 9A चा वर्ग A वर्ग भागिले 2चा वर्ग 4 आला. ओके. मग आता एक काम करू आपण, 4 4 छेद समान आहे त्याला एकदाच लिहू आणि वरच्यांची बेरीज. 9 आणि 3 12, 12A चा वर्ग. आता 4 त्रिक 12 म्हणून काय आलं, 3A चा वर्ग म्हणजे PN चा वर्ग बरोबर मला किती मिळालं, 3A चा वर्ग. म्हणून आपण काय म्हणू शकतो, PN बरोबर वर्गमूळ काढू. 3चं वर्गमूळ वर्गमुळात 3, A च्या वर्गाचं वर्गमूळ A आलं. म्हणून आता आपल्याकडे आलं PN बरोबर वर्गमुळात 3A. बघा आपल्याला PM बरोबर PN वर्गमुळात 3A आपल्याला पाहिजे होतं म्हणजे आलं. आणि मग आता इथं लिहायचं, आता याचसारखी सेम टू सेम प्रोसेस आपल्याला इथं MP काढण्यासाठी आहे. मग इथं लिहायचं याचप्रमाणे आपण असं लिहायचं, याचप्रमाणे आपण PM बरोबर वर्गमुळात 3A दाखवू शकतो एवढं लिहिलं की विषय संपतो. ठीक आहे. असं आपण या ठिकाणी लिहायचं आणि अशा प्रकारे हे जे काही प्रश्न आहेत हे आपण सोडू शकतो. ठीक आहे. आता आपण पुढचं जाऊयात. पुढचा प्रश्न 8 नंतरचा 9 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्याकडे आपण वळू. ओके. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असेल. बघा 9 नंबरचा जो प्रश्न आहे त्याच्यात आपल्याला सिद्ध करायच्यात काही गोष्टी. एकदम सोपा आहे, मस्त प्रश्न आहे. यात आपल्याला काय करायचं बघा आपल्याला इथे दिलं समांतरभुज चौकोनाचा, एक समांतरभुज चौकोन काढू. चला असा एक चौकोन काढू की जो समांतरभुज चौकोन असेल. ठीक आहे. व्यवस्थितच काढू, मोठाच काढू जरा मस्त एकदा. हा ओके. हा झाला समांतरभुज चौकोन म्हणजे समोरासमोरील बाजू समांतर असतात. समजा ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि त्याचबरोबर समांतर असतात. ठीक आहे. एकरूप आणि समांतर असतात. तर समांतरभुज चौकोनाच्या कर्णाच्या वर्गांची बेरीज म्हणजे आता समजा कर्णाच्या वर्गांची बेरीज म्हणजे हा एक AC कर्ण आहे आणि हा दुसरा एक कर्ण BD. एक लक्षात घ्या, हे कर्ण एकमेकांना समजा ABCDE या बिंदूमध्ये छेदतात. समांतरभुज चौकोनाचे जे कर्ण आहेत ते परस्परांचे काय असतात, दुभाजक असतात म्हणजे 1 2 3 1 2 3 हे दोघं एकमेकांचे दुभाजक आहे. 2 3 4 1 2 3 4 हे दोघं एकमेकांना दुभागतात. ठीक आहे. सॉरी म्हणजे AC आणि BD एकमेकांना दुभागत असतात. ओके. त्याच्यामुळे इथं BE एकरूप ED आणि AE एकरूप EC असणार आहे. मग आता आपण काय करू, हे सिद्ध करण्याच्या दृष्टीने एक विचार करू. आपल्याला सिद्ध काय करायला सांगितलं बघा. या ठिकाणी काय सांगितलं बाबा, पक्ष. आपण पहिली गोष्ट पक्ष लिहू. पक्ष, साध्य, सिद्धता या सगळ्या गोष्टी आपण डिटेलमध्ये लिहूयात. पक्ष लिहायचं, त्याच्यानंतर साध्य लिहायचं आणि मग सिद्धतेला कामाला लागायचं. ओके. आता पक्षात काय लिहिणार बघा. पक्षात आपण लिहायचं की बाबा चौकोन ABCD जो आहे, चौकोन ABCD हा काय बाबा समांतरभुज चौकोन आहे. समांतरभुज हा समांतरभुज चौकोन आहे. ओके.
आता समांतरभुज चौकोनाचे सम्मुख बाजू तर एकरूप असतात, ठीक आहे, त्याचा विचार आपण नंतर करू. साध्य काय करायचं आहे की समांतरभुज चौकोनाच्या कर्णाच्या वर्गांची बेरीज. आता कर्णाच्या वर्गांची बेरीज बाबा, कर्ण कोण आहे, AC आहे आणि BD आहे, यांच्या वर्गांची बेरीज बाबा ACचा वर्ग अधिक BDचा वर्ग. बघा ACचा वर्ग अधिक BDचा वर्ग ही जी आहे ती त्याच्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतकी असते. बरोबर, बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतकी म्हणजे काय बाबा, इथं लिहू बरोबर आणि इथं खाली लिहू तुम्ही बाजूंच्या वर्गांची बेरीज. म्हणजे सगळे ज्या काही बाजू आहेत, ABचा वर्ग बरोबर ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग अधिक CDचा वर्ग अधिक ADचा वर्ग. ठीक आहे, हे सगळं आपल्याला दाखवायचं आहे. याला आपण वाटलंच तर खाली व्यवस्थित लिहू म्हणजे बघायला चांगलं वाटेल. काय काय करायचं, सध्या AC वर्ग अधिक BD वर्ग, ACचा वर्ग अधिक BDचा वर्ग बरोबर ABचा वर्ग अधिक BCचा वर्ग अधिक CDचा वर्ग अधिक ADचा वर्ग. म्हणजे ही जी बेरीज आहे, म्हणजे सॉरी, दोन कर्णांच्या वर्गांची बेरीज, म्हणजे कर्ण कोण आहे, ACचा वर्ग आणि BDचा वर्ग, यांच्या या वर्गांची जी बेरीज आहे ती कशी असते, या सगळ्या बाजूंच्या वर्गांच्या बेरजी इतकी. एकदम सोपा आहे. सिद्धता लिहिताना पण जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही, एकदम सोपा विषय. बघा सिद्धता आपण या ठिकाणी आता लिहू. बघा सिद्धता सोडवताना बघा इथे एक गोष्ट लक्षात घ्या की याच्यामध्ये काय आहे बाबा, हा समांतरभुज त्रिकोण आहे, समांतरभुज चौकोन आहे. आता याच्यामध्ये आपण त्रिकोण BADचा विचार करू. चला, त्रिकोण BAD इथं आपल्याला अपोलोनियसचा सिद्धांताचा वापर करायचा. बघा त्रिकोण BAD मध्ये बघा, या BAD मध्ये काय बाबा, हा E काय झाला, मध्यबिंदू झाला. कारण आपल्याला माहिती आहे की बाबा BE एकरूप ED आहे. बरोबर, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, BE बरोबर ED बरोबर, ते ED झाले म्हणून आपण काय म्हणू शकतो की बाबा AE काय झाले, मध्यगा झाले, म्हणून AE ही मध्यगा आहे, ही मध्यगा आहे. ओके, मग ही मध्यगा असल्यामुळे आपण काय करू शकतो, अपोलोनियसचं प्रमेय वापरू शकतो. म्हणून एक पहिलं विधान या ठिकाणी लिहू. अपोलोनियसच्या प्रमेयानुसार ABचा वर्ग अधिक ADचा वर्ग काय होतो, ABचा वर्ग अधिक ADचा वर्ग बरोबर अपोलोनियसच्या सिद्धांतानुसार आपलं प्रमेय काय असतं की ABचा वर्ग अधिक ADचा वर्ग बरोबर. दुसऱ्या टायमाला आपण काय लिहू, 2 लिहू आणि 2 लिहून 2 AEचा वर्ग अधिक 2 EDचा वर्ग, 2 EDचा वर्ग. ठीक आहे, आता याच्यानंतर आपल्याला पुढे लिहिता येईल बाबा. बघा आता याच्यानंतर बाकी सगळ्या ज्या गोष्टी आपण ऍड करू. एका बाजूला मला ABचा बघा, एका बाजूला आपल्याला बघा या ठिकाणी आपल्याकडं AEचा वर्ग अधिक EDचा वर्ग आपण लिहिला. आता बघा हे जसं आहे तसं लिहू आपण, AB वर्ग अधिक AD वर्ग बाबा, चला जसंच्या तसं लिहिलं बरोबर. 2 गुणिले AE म्हणजे काय बाबा, हा जो AE आहे तो ACच्या निम्मा असतो. आपल्याला माहिती आहे समांतरभुज चौकोनाचे जे काही कर्ण आहेत ते परस्परांना दुभागतात, म्हणजे जो AE जो आहे तो हाफ AC आपण म्हणू शकतो. AE बरोबर काय बाबा, AC/2 असं आपण लिहू शकतो. म्हणून AC/2चा वर्ग अधिक 2 गुणिले ED म्हणजे काय बाबा, BD/2, BDच्या निम्मा झाला, मग BD/2 त्याचा केला वर्ग. ओके, आता हे बाकी इकडे जसं आहे तसं ABचा वर्ग अधिक ADचा वर्ग जसाच्या तसा बरोबर. आपल्याकडे काय बाबा 2 गुणिले ACचा वर्ग AC वर्ग आणि ह्या 2चा वर्ग 4 अधिक 2 गुणिले BDचा वर्ग भागिले 2चा वर्ग 4. ओके, आता काय होईल बाबा, ABचा वर्ग अधिक ADचा वर्ग बरोबर. बघा दोनांनी भाग लावला, 2 के 2 2 दुने 4 म्हणजे AC वर्ग भागिले 2 अधिक 2 के 2 2 दुने 4 म्हणून BD वर्ग भागिले 2. ठीक आहे, आता हे खालचे 2 घालवायचे, मग ते खालचे 2 घालवण्यासाठी सगळ्यांना दोनांनी आपण काय करू शकतो, गुणू शकतो. आता सगळ्यांना 2 गुणले तर हे 2 2 जातील बरोबर का. मग 2 ABला 2 गुणलं 2 ABचा वर्ग अधिक ADला 2 गुणलं 2 ADचा वर्ग बरोबर. ACचा वर्ग/2 याला जर 2 गुणलं तर 2 कॅन्सल होतील आणि इथं राहतील फक्त ACचा वर्ग अधिक इथं फक्त BDचा वर्ग राहतील, कारण 2 गुणल्यानंतर सगळे 2 निघून जातील. आता इथं कॅल्क्युलेशन करताना बघा कसं होईल, आपल्याकडे 2 AB वर्ग अधिक 2 AD वर्ग बरोबर AC वर्ग अधिक BD वर्ग. याला आपण असं लिहू शकतो, अगोदर इथं AC वर्ग अधिक BD वर्गाला लिहा, म्हणजे या दोघांना इकडे लिहा आणि या दोघांना पलीकडे लिहा. 2 ABचा वर्ग अधिक 2 ADचा वर्ग. ठीक आहे, आता बघा काय कॅल्क्युलेशन होईल, AC वर्ग अधिक BDचा वर्ग बरोबर. AB 2 वेळा आहे, मग आपण 2 वेळा लिहू, ABचा वर्ग अधिक ABचा वर्ग अधिक
AD 2 वेळा आहे, मग इथं 2 वेळा लिहू. AD चा वर्ग अधिक AD चा वर्ग. चला 2 वेळा लिहिलं, बरोबर. आता AB चा वर्ग अधिक AB चा वर्ग 2 वेळा आहे, पण AB जो आहे एकदा AB लिहा आणि AB च्या समोर कोण आहे? CD. AB आणि CD एक रूप असते, म्हणून एकदा AB चा वर्ग लिहा अधिक एकदा CD चा वर्ग लिहा अधिक AD चा वर्ग अधिक AD चा वर्ग. आता AD आणि BC एक रूप आहे, मग एकदा AD चा वर्ग लिहा आणि एकदा काय करा? BC चा वर्ग लिहा. आणि इथं वाटलंच तर कंसामध्ये लिहा AB बरोबर CD व BC बरोबर AD हे लिहून टाका. ठीक आहे. मग आता कॅल्क्युलेशन नीट लिहा. AC वर्ग काय करा? AC वर्ग अधिक BD वर्ग बरोबर काय झालं? आता कॅल्क्युलेशन नीट लिहू आपण. AC चा वर्ग अधिक BD चा वर्ग बरोबर पहिला AB चा वर्ग लिहा अधिक AB नंतर काय लिहा? BC लिहा वाटलंच तर. बघा याच्यानुसार AB नंतर BC चा वर्ग लिहा, BC चा वर्ग लिहा, त्याच्यानंतर CD चा वर्ग लिहा आणि अधिक नंतर लिहा AD चा वर्ग. हे आपलं सिद्ध झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे सिद्ध करता येऊ शकतं. मी तुम्हाला फटाफट शॉर्टकटमध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या, जास्त डिटेलमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न नाही केला, पण समजून घ्या तुम्ही. ह्या समजून घ्या गोष्टी आणि समजून उमजून घेऊन तुम्ही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ती जी गणित आहेत ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आता यानंतर आपण 10 नंबरच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. प्रश्न क्रमांक 10. 7 नंतर 10 झाला. आता या 10व्या प्रश्नामध्ये बघा, प्रणाली आणि प्रसाद एकाच ठिकाणावरून. तर यात काय बघा, प्रणाली आणि प्रसाद एकाच ठिकाणावरून पूर्व व उत्तर दिशेने सारख्या वेगाने निघाले. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या. आता आपल्याला दिशा माहिती पाहिजे. आता दिशेचा जर विचार केला तर वरती असते उत्तर, खाली असते दक्षिण. ओके. इकडे आपल्याकडे आली पूर्व, इथं आली आपल्याकडे पश्चिम. ओके. आता इथं काय सांगितलंय की बाबा समजा प्रणाली आणि प्रसाद एकाच ठिकाणावरून, समजा आपलं हे जे ठिकाण आहे या ठिकाणावरून हे जे एक ठिकाण आहे B या ठिकाणावरून प्रणाली आणि प्रसाद निघालेले आहेत. ओके. तर एकाच ठिकाणावरून पूर्व आणि उत्तर दिशेला सारख्या वेगाने निघाले. समजा प्रणाली पूर्व दिशेला निघाली. आता पूर्व दिशा म्हणजे बघा तिथं पूर्व दिशा म्हणजे इकडे जाणार. समजा या दिशेला निघाली पूर्व दिशेला. समजा B पासून ती कुठपर्यंत गेली बाबा? पूर्व दिशेला, म्हणजे समजा ती B पासून C पर्यंत गेली पूर्व दिशेला. ठीक आहे. आणि त्यानंतर प्रणाली जी आहे ती पूर्व दिशेला गेली आणि त्यानंतर प्रसाद जो आहे तो कुठं जातो? उत्तर दिशेला. उत्तर दिशेला म्हणजे याच ठिकाणावरून उत्तर दिशा म्हणजे वर आले, म्हणजे समजा तो A या ठिकाणी पोचला. बरोबर झालं. आता या दोघांमधलं अंतर काय बाबा? इथं कोण कुठं पोचलंय? C या ठिकाणी कोण पोचला बाबा? C या ठिकाणी समजा प्रणाली पोचली आपली. प्रणाली C या ठिकाणी पोचली आणि प्रसाद कुठं? A या ठिकाणी पोचला. प्रसाद इथं A या ठिकाणी पोचला. आता 2 तासांनंतर त्यांच्यामधील अंतर 5 वर्गमुळात 2 किमी झाले. आता 2 तासानंतर समजा हे जे अंतर आहे दोघांमधलं अंतर बघा, इथे प्रसादमधलं आणि प्रणालीमधलं जे अंतर आहे ते किती झालं? 15 वर्गमुळात 2 किलोमीटर इतकं अंतर हे झालं 2 तासानंतर. ओके. किमी व्यवस्थित लिहू, किलोमीटर. हे अंतर किती झालं? 2 तासामध्ये एवढं अंतर झालं दोघांमधलं. ठीक आहे. आता दोघांमधलं हे अंतर आपण काढलं, डायगोनल काढलं, तर इथं काटकोन त्रिकोण तयार होतो. एक लक्षात घ्या. तर प्रश्न काय विचारलाय? तर त्यांचा ताशी वेग काढा. आता दोघांचा ताशी वेग आपल्याला माहिती नाहीये काय, तर तो दोघांचा ताशी वेग आपण या ठिकाणी काढू. मग इथं त्यासाठी लिहू प्रणाली व प्रसाद. प्रणाली यांचा सारखाच वेग इथं सांगितलाय व प्रसाद यांचा ताशी वेग x किलोमीटर मानू. x किलोमीटर प्रति तास मानू. ओके. x किलोमीटर प्रति तास मानू. चला यांचा ताशी वेग समजा हा आहे. आता आपल्याला एक गोष्ट आहे की दोघांनी जे अंतर पार केलेलं आहे ते सारखं अंतर आहे दोघांचं सुद्धा. हा झाला ताशी वेग. आता अंतराचं जे सूत्र काय बाबा? अंतर बरोबर काय? वेळ गुणिले वेग म्हणा. ओके. मग आता याच्यामध्ये प्रणालीने 2 तासात पार केलेलं अंतर, 2 गोष्टी काढायच्यात आपल्याला. प्रणालीने 2 तासात पार केलेलं अंतर आणि प्रसादने. मग इथं लिहू तसं, प्रणालीने 2 तासात कापलेले अंतर. ओके. कापलेले अंतर हे 2 तासामध्ये किती बाबा? अंतर जे आहे, अंतर काय बाबा? वेळ गुणिले वेग. वेळ किती? 2 तास.
ओके. आणि वेग किती आहे बाबा, x किलोमीटर प्रति तास. वेग किती बाबा x. एवढं अंतर समजा कापलेलं आहे एवढं. ओके, 2x किलोमीटर एवढं अंतर प्रणालीने 2 तासात कापलं. त्याचबरोबर प्रसादने 2 तासात कापलेलं अंतर हे असंच असेल या बरोबर 2 तास आहे. आणि वेळ जो बघा, हे अंतर म्हणजे काय, वेळ गुणिले वेग. वेळ किती 2 तास आहे. प्रसादचा पण वेळ 2 तास आणि वेग सुद्धा x आहे, x किलोमीटर प्रति आवर. म्हणजे 2x किलोमीटर एवढं अंतर, म्हणजे दोघांनी जे पार केलेलं जे अंतर आहे ते 2x आहे बरं का. म्हणजे B पासून C पर्यंतचं अंतर 2x असणार आहे, A पासून B पर्यंतचं अंतर 2x असणार आहे. आपलं टार्गेट काय बाबा, दोघांमधील अंतर. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, इथं आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा काय बाबा, 2 तासानंतर दोघांमधलं जे अंतर इथं काय सांगितलंय, 2 तासात त्यांच्यामधील अंतर 15 वर्गमुळात 2 किलोमीटर होते. म्हणजे हे जे अंतर आहे AC. मग इथं लिहायचं 2 तासांनंतर प्रणाली व प्रसाद यांच्यातील अंतर. ओके, हे जे अंतर आहे ते अंतर म्हणजे काय बाबा, आपलं हे अंतर आपल्यासाठी आहे AB. ठीक आहे, आणि हे आहे 15 वर्गमुळात 2 किलोमीटर. ओके, हे अंतर आपल्याकडे आहे. आपलं टार्गेट काय, आता आपलं टार्गेट आहे की बाबा आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची. एक्सची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला काय विचारलं, वेग काढा, ताशी वेग काढा. आणि ताशी वेग आपण x किलोमीटर प्रति तास म्हटलंय. मग ती एक्सची किंमत काढण्यासाठी आपण काय करू, काटकोन त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार. ओके, मग इथं लिहू आपण आकृतीवरून काटकोन त्रिकोण ABC मध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार. ओके, पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र होईल, AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. बघा, AC वर्ग बरोबर AB वर्ग अधिक BC वर्ग. ठीक आहे, AC वर्ग आहे बरोबर AC वर्ग किती, 15 वर्गमुळात 2. ओके, 15 वर्गमुळात 2चा वर्ग बरोबर AB 2x, BC पण 2x. AB वर्ग म्हणजे 2x वर्ग अधिक BC वर्ग म्हणजे 2x वर्ग. ठीक आहे, आता 15 वर्ग 225, 15 वर्ग येतो 225 गुणिले वर्गमुळात 2चा वर्ग 2, 2x वर्ग 4x वर्ग झाला. इथं पण 2x वर्ग 2चा वर्ग 4x वर्ग x वर्ग झालं. आता 225 दुने किती झाले बाबा, 225 दुने 450 झाले आपल्याकडे. इथं लिहा 450, वेगळा मार्कर घेऊ म्हणजे गडबड नको. 450 आणि बरोबर 4 अधिक 4 8x वर्ग, 8x वर्ग या ठिकाणी आपल्याकडे उत्तर येईल. ओके, आता आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे, एक्सची किंमत काढायची आहे. ओके, मग 8 गुणिले इकडे आले भागिले 450 भागिले 8 करू बरोबर x वर्ग. आता 450ला 8ने भाग लावा, 450 भागिले 8. बघा, 8 पंचे 40, 8 पंचे 40. ओके, त्याच्यानंतर हे आले 5, वरून आले 0, परत 8 सक 48. ओके, 50 मधून 48 केले 2, इथं दिला पॉईंट, इथं घेतला 0, परत 8 दुने 16, 20 मधून 16 गेले 4, 0 8 45 किती 56 56.25. आपल्याकडे किती येतं, x वर्ग बरोबर 56.25 बरं का, 56.25. आता 56.25चं वर्गमूळ काढायचं आहे. 56.25 कितीचा वर्ग आहे मित्रांनो, बघा 75चा वर्ग जर तुम्ही केला तर 75चा वर्ग किती येतो, 5 5 25, 7 8 56, 5625 हा 75चा वर्ग येतो. म्हणजे 5625चं वर्गमूळ 75. मग तसंच इथं 56.25चं वर्गमूळ किती, 7.5. 75च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, 7.5 लिहू शकतो. मग 7.5 किलोमीटर प्रति तास हा दोघांचा काय झाला, वेग झाला. फक्त इथे लिहायचं 7.5 किलोमीटर प्रति तास अशा प्रकारे. जसं इथं मी इथे लिहिलंय x किलोमीटर प्रति तास, तसंच इथं 7.5 किलोमीटर प्रति तास हा झाला दोघांचा वेग.
तर अशा प्रकारे आपण या सगळ्या प्रश्नांना सामोरं जाऊ शकतो. आता आपण 11 नंबरचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाकडे आपण बघू. त्या प्रश्नाचा आपण एक विचार करूयात 11 नंबरच्या प्रश्नाचा. ओके, बघा हे बघा 11 नंबरचा प्रश्न काय आहे. इथे पण सिंपल विषय सगळा. यात आपल्याला दिलंय की बाबा BSc बरोबर 90 मापाचा इथं कोण दिलाय, BSc हा कोण 90 मापाचा आहे. BL व CM ह्या त्रिकोण ABCच्या मध्यगा आहेत. आता ही एक मध्यगा आहे, ही एक मध्यगा आहे. तर आपल्याला सिद्ध करायचं की 4 BLचा वर्ग, बघा 4 कंसात BL वर्ग आणि CM वर्ग बरोबर 5 BCचा वर्ग. काय काय बघा याच्यामध्ये काय काय दिलंय. एकदम जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही. सगळीकडे वर्ग दिसत आहेत आणि इथं काटकोन त्रिकोण दिसतोय म्हणजे पायथागोरसचं प्रमेय असू शकतं. आता पाहिजे काय काय बघा, BL पाहिजे. BL कुठे आहे बघा, हा BL पाहिजे म्हणजे हा एक कर्ण आहे, हा एक कर्ण पाहिजे, या काटकोन त्रिकोणाचा कर्ण आहे म्हणजे हा एक BL एक कर्ण पाहिजे. दुसरा CM पाहिजे. आता CM बघा, CM याचा कर्ण आहे बरोबर. आणि पुढे काय पाहिजे, BC पाहिजे, हा BC पाहिजे याचा विषय. BC म्हणजे मोठ्या त्रिकोणाचा आता विचार आहे, म्हणजे तिसऱ्या त्रिकोणाचा कर्ण. म्हणजे 3 काटकोन त्रिकोण या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. मग आता एक काम करूयात आपण. पहिली गोष्ट आपण काय करू, BLचा विचार करू. BL म्हणजे कुठे गेला बाबा, हा BLचा विचार करू. ह्या BLचा विचार करत असताना बघा याचं सूत्र बघा, या काटकोन त्रिकोणाचा जर विचार केला तर याचं काय सूत्र होणार, ABचा वर्ग अधिक LAचा वर्ग येणार. ठीक आहे, आपण एक एक छोट्या छोट्या त्रिकोणांचा या ठिकाणी विचार करून आता बघूयात. यस, तर बघा शेवटी मला BCचा वर्ग पाहिजे. मग त्या अनुषंगाने आपण थोडासा एक प्लॅन करू. बघा आता इथे सिद्धता सोडवत असताना किंवा सिद्धता सोडवण्याच्या अगोदर एक गोष्ट फक्त पहिले लिहा तुम्ही पक्षामध्ये. पक्षामध्ये आपल्याला काय काय लिहिणं गरजेचं आहे बाबा, काय काय दिलंय त्या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी पक्षात लिहू. मला काय दिसतं इथं, मला या ठिकाणी दिसतं बघा, हा जो LA आहे, LA बरोबर CL बरं का. पहिली गोष्ट मला दिसते LA बरोबर CL, कारण ही काय दिले, हा मध्यबिंदू झाला. LA आणि CL हे दोघं सुद्धा ACच्या निम्मे आहेत, मग AC/2 लिहू शकतो आपण. दुसरा मुद्दा एक आपण लिहू शकतो त्याचप्रमाणे BM आणि MA, BM बरोबर MA हे कोणाच्या निम्मे आहेत, ABच्या निम्मे आहेत, AB/2 आहेत. ठीक आहे, आता मला BCचा वर्ग पाहिजे. BCचा वर्ग म्हणजे काय असतो, ABचा वर्ग अधिक ACचा वर्ग असतो. BC वर्ग म्हणजे AB वर्ग अधिक AC वर्ग. बघा या काटकोन त्रिकोणात BCचा वर्ग म्हणजे AB वर्ग अधिक ACचा वर्ग असतो. मग आपण AB वर्ग अधिक ACचा वर्ग काढू सिद्धता लिहित असताना. बघा सांगतो तुम्हाला काय करायचं सिद्धता लिहिताना. इथं लिहा सिद्धता. ठीक आहे, सिद्धता लिहिताना पहिली गोष्ट काटकोन त्रिकोण वापरा, पायथागोरसचं प्रमेय. मी जास्त डिटेलमध्ये नाही सांगणार, पण बघा लिहिणार नाही डिटेलमध्ये, सांगणार डिटेलमध्ये पण लिहिणार डिटेलमध्ये नाही. पहिली गोष्ट आपण याला पकडू, हा काटकोन त्रिकोण बघा, याला पकडा. इथं काटकोन आहे बरं का, काटकोन त्रिकोण BAL मध्ये, काटकोन त्रिकोण BAL मध्ये बाल. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल बघा. पहिला मुद्दा, पायथागोरसच्या प्रमेयानुसार, मी काय प्रमेय लिहित बसत नाही, पायथागोरसच्या प्रमेयानुसार BLचा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक ALचा वर्ग, ABचा वर्ग अधिक ALचा वर्ग अधिक ALचा वर्ग. इथं मला AB मिळतोय, म्हणजे BCचा वर्ग काढत असताना आपल्याला काय पाहिजे होतं, AB वर्ग अधिक ACचा वर्ग पाहिजे होता, AB वर्ग अधिक ACचा वर्ग. तसा इथं मला AB मिळतोय. आता हा BL जो आहे, BL कुठे गेला बाबा, हा BLचा. ठीक आहे, BL मला इथं पाहिजे. मला जे काय सिद्ध करायचं त्याच्यामध्ये मला काय पाहिजे, BL पाहिजे. त्याच्यामुळे मी BLला धक्का नाही देणार, ABला पण नाही देणार. धक्का द्यायचा तर ALला द्या. AL म्हणजे काय बघा, हा जो AL आहे, AL काय झाला, ACचा अर्धा भाग आहे. बघा LA म्हणजे AL, ACचा अर्धा भाग आहे. मग ALच्या ऐवजी तुम्ही काय लिहू शकता, चला इथं BLचा वर्ग मी जसाच्या तसा लिहितो बरोबर, ABचा वर्ग पण आपल्या जागेवरती, आणि ALचा वर्ग म्हणजे काय बाबा, CA, ACचा अर्धा असतो, AL ACचा अर्धा असतो म्हणून AC/2चा केला मी वर्ग. ठीक आहे, आता BLचा वर्ग आपल्या जागेवर अधिक बरोबर ABचा वर्ग आपल्या जागेवरती आणि अधिक याचा वर्ग काय झाला, ACचा वर्ग, AC वर्ग भागिले 2चा वर्ग 4. आता मला हे खालचे 4 घालवायचे आहेत. मग खालचे 4 घालवण्यासाठी मी सगळीकडे कितीने 4ने गुणणार. BLला 4ने गुणलं 4 BLचा वर्ग झाला, ABच्या वर्गाला 4ने गुणलं 4 ABचा वर्ग झाला, आणि ACच्या वर्गाला ACचा वर्ग भागिले 4 याला जर 4ने जर गुणलं तर हे 4 4 कॅन्सल होतील. त्याच्यामुळे इथे फक्त राहिला ACचा वर्ग. आता आपल्याला AB वर्ग अधिक AC वर्ग लागतो. मी तुम्हाला म्हटलं मला AB वर्ग अधिक AC वर्ग करायचा आहे म्हणजे AC वर्ग इथे मिळेल.
इथे काय मिळेल, AC वर्ग मिळाला. मग AC वर्गाला एका बाजूला ठेवू, 4BLचा वर्ग आपल्या जागेवरती, किंवा बाबा ठीक आहे यांना याच बाजूला एकाच बाजूला आपण ठेवण्याचा प्रयत्न करू. ABचा वर्ग आणि अधिक ACचा वर्ग जो आहे त्या दोघांना एका बाजूला ठेवू. त्याच्यामुळे याला मी म्हणतो समीकरण नंबर 1. चला याला आपण 1 नंबर देऊ. आपण वेगवेगळे जुगाड, वेगवेगळ्या पद्धती आपण या ठिकाणी वापरण्याचा प्रयत्न करू. हा झाला पहिला मुद्दा. म्हणजे इथं BL 4BLचा वर्ग बघा इथं मिळाला. तसाच आता आपण दुसरा त्रिकोणाचा विचार करू. दुसरा कुठला त्रिकोण बघा, हा एक छोटा काटकोन त्रिकोण या ठिकाणी दिसतोय. हा MAC मध्ये किंवा CAM मध्ये, काटकोन त्रिकोण CAM मध्ये, काटकोन त्रिकोण CAM मध्ये कॅम दिसतोय CAM मध्ये. याच्यामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र काय होणार आहे, CMचा वर्ग, CMचा वर्ग बरोबर MA वर्ग अधिक CAचा वर्ग. MA वर्ग किंवा CAचा वर्ग म्हणजेच ACचा वर्ग. CAचा वर्ग म्हणजे काय, ACचा वर्ग अधिक MAचा वर्ग. ठीक आहे, ACचा वर्ग अधिक MAचा वर्ग. आता AC वर्ग तर पाहिजे, त्याचबरोबर CM पण पाहिजे. मग CMचा वर्ग जसाच्या तसा बरोबर ACचा वर्ग जसाच्या तसा आणि अधिक MA म्हणजे काय असतो बघा, MA म्हणजे काय, AB/2. मग इथं लिहा AB/2चा करा वर्ग. ठीक आहे. आता CMचा वर्ग आपल्या जागेवर बरोबर, ACचा वर्ग पण आपल्या जागेवर अधिक बघा AB²/2, ABचा वर्ग AB वर्ग भागिले 2चा वर्ग 4. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, खालचे 4 घालवायचे, हे सगळीकडे 4ने गुणला. CMला 4ने गुणलं 4 CMचा वर्ग, ACच्या वर्गाला 4ने गुणलं 4 ACचा वर्ग, याला 4ने गुणलं फक्त राहिलं ABचा वर्ग, याला नंबर देतो 2. आता इथे गंमत बघा, इथे आपल्याला बघा इथं 4BLचा वर्ग आहे, इथं 4 CMचा वर्ग आहे. आपल्याला 4BLचा वर्ग आणि 4 CMचा वर्ग आपल्याला पाहिजे. या दोघांची बेरीज पाहिजे बरं का. इथं म्हणजे 4 कॉमन आहे म्हणजे दोघांची बेरीज. मग मी काय करतो, विधान 1 आणि 2ची बेरीज करतो. मग इथं लिहू विधान 1 व 2 वरून, विधान 1 व 2 वरून, विधान 1 आणि 2 वरून आपल्याला एक गोष्ट दिसते बघा. या दोघांवरून काय दिसतंय, या दोघांवरून आपल्याला काय दिसतं बाबा, दोघांची बेरीज करा. 4BLचा वर्ग लिहा इथं अधिक या साईडला लिहा 4 CMचा वर्ग, 4 CMचा वर्ग. ठीक आहे, दोघांची बेरीज केली, या दोघांची अलीकडे केली, दुसऱ्या दोघांची पलीकडे बेरीज करा. इथं बघा 4 ABचा वर्ग अधिक ACचा वर्ग अधिक 4 ACचा वर्ग अधिक ABचा वर्ग, सॉरी 4 ACचा वर्ग अधिक ओके अधिक बघा ABचा वर्ग. ठीक आहे, झालं 4 AC वर्ग अधिक ABचा वर्ग लिहिलं. म्हणजे एका बाजूला ह्या दोघांची बेरीज केली 4BL वर्ग 4 CMचा वर्ग आणि पलीकडच्या साईडला 4AB वर्ग अधिक AC वर्ग आणि 4 AC वर्ग अधिक AB वर्ग. आता या दोघांमधून 4 कॉमन काढू. चला BC वर्ग अधिक CMचा वर्ग बरोबर 4 AB वर्ग आणि हा तिकडे 1 AB वर्ग, 4 आणि 1 5 ABचा वर्ग झाला अधिक 4 AC वर्ग आणि 1 AC वर्ग 5 ACचा वर्ग झाला. दोघांमधून 5 कॉमन काढलं, आतमध्ये राहिलं ABचा वर्ग अधिक ACचा वर्ग बरोबर 5. आता AB वर्ग अधिक AC वर्ग म्हणजे काय बघा, या काटकोन त्रिकोणाचा जर विचार केला बघा, हा ABचा वर्ग अधिक ACचा वर्ग म्हणजे काय मिळतो, BCचा वर्ग मिळतो. म्हणजे इथं 5 BCचा वर्ग आपल्याला मिळाला. म्हणजे 4 BLचा वर्ग, BLचा वर्ग अधिक CMचा वर्ग बरोबर 5 BCचा वर्ग. तर अशा प्रकारे आपण हे सोडवू शकतो. इथं BL आहे बरं का, इथं BC वाटेल तुम्हाला, ॲक्च्युली इथं BL आहे, तर आपण त्याला आपण नीट काढू. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण सोडवू शकतो. थोडासा कंटाळा आला असेल किंवा बरीच मोठी लेंदी व्हिडिओ होत असेल, पण शेवटी पर्याय नाही, अशा प्रकारे आपण हे प्रश्न सोडवू शकतो. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊयात. आता हा बघा 12वा प्रश्न. यात काय दिलंय, एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या बाजूंची बघा, या ठिकाणी प्रश्न मस्त आहे. एक समांतरभुज चौकोन आहे आणि त्या समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या 2 बाजूंच्या वर्गांची बेरीज. बघा अशा प्रकारे आपला समजा हा समांतरभुज चौकोन आहे, याच्या लगतच्या 2 बघा A B C आणि D हा समांतरभुज चौकोन आहे. आता याच्या लगतच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे समजा या 2 बाजू एकरूप आहेत, ही बाजू एकरूप आहे, लगतच्या समोरील बाजू एकरूप असतात समांतरभुज चौकोनाच्या.
आता लगतच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज म्हणजे समजा AB चा वर्ग अधिक AD चा वर्ग. समजा AB चा वर्ग अधिक AD चा वर्ग मला किती दिला आहे 130 दिलेला आहे. ओके. एका कर्णाची लांबी 14 सेमी. समजा BD बरोबर 14 सेमी. 14 सेमी. ओके. तर आपल्याला काय करायचे दुसऱ्या कर्णाची लांबी काढायची. आता दुसरा जो कर्ण आहे समजा AC बरोबर आपल्याला काढायचा आहे. AC बरोबर किती. आता एक गोष्ट आपल्याला माहिती आहे समांतर भुज चौकोनाचे जे कर्ण आहेत ते कर्ण एकमेकांना काय करतात दुभागतात. म्हणून हा जो इथं आहेत इथं समजा याला O नाव देऊ. समजा AO आणि OC हे एकरूप असणार आणि त्याचबरोबर आपल्याकडे इथं BO आणि OD हे दोघं जण एकरूप असणार. ओके. मग आता या ठिकाणी आपण म्हणू शकतो की बाबा चौकोन ABCD हा समांतर भुज चौकोन आहे. ओके. समांतर भुज चौकोन आहे आणि समांतर भुज चौकोनाच्या ज्या काही कर्ण आहे ते परस्परांना दुभागतात. बरोबर. म्हणून आपण म्हणू शकतो की बाबा AO बरोबर OC AO बरोबर म्हणून AO बरोबर OC बरोबर AC च्या निम्मा झाले. हे दोघे सुद्धा काय झाले AC च्या निम्मे झाले. बरोबर. AO बरोबर OC हे दोघे पण AC च्या निम्मे किंवा 1/2 AC आपण म्हणू शकतो. ठीक आहे. 1/2 AC आणि त्याचबरोबर BO बरोबर OD BO बरोबर OD हे काय झाले 1/2 BD. ओके. आता आपण काय करू या ठिकाणी अपोलोनियसचा प्रमेय वापरू शकतो. बघा ABD त्रिकोण ABD मध्ये जर आपण म्हटलं त्रिकोण ABD मध्ये या त्रिकोण ABD मध्ये बघा ABD मध्ये आपल्याला BO एकरूप OD आहे. बरोबर. BO बरोबर OD आहे. मग आता हे दोघं जण एकरूप म्हणजे AO काय झाली मध्यगा झाली. म्हणून AO ही मध्यगा आहे. ही मध्यगा आहे. बरोबर. मग आता ही मध्यगा असेल तर कुठलं प्रमेय झालं अपोलोनियसचं प्रमेय. म्हणून इथे लिहायचं अपोलोनियसच्या प्रमेयानुसार. ओके. प्रमेयानुसार. आता इथं आणखी एक गोष्ट राहिली. आपल्याला समजा BD जर का 14 दिले तर माझ्याकडे BO किती झाले 7 आणि OD किती झाली 7 झाली. ओके. BO आणि OD दोघे पण 7-7 झाले याच्याप्रमाणे. बघा इथं आपण लिहू शकतो बाबा इथं खाली लिहायला पाहिजे होतं आपण पण ठीक आहे काय हरकत नाही. आपल्याला काय लिहावं लागेल आता इथं BO आणि OD हे दोघे जण कसे झाले आपल्याकडे एकरूप झाले कारण BD आपल्याकडे संपूर्ण 14 आहे म्हणून BO आणि OD हे 7-7 चे झाले. आता इथं अपोलोनियसच्या सिद्धांतानुसार काय होईल AB वर्ग अधिक AD वर्ग. बघा AB चा वर्ग अधिक AD चा वर्ग बरोबर AB वर्ग अधिक AD वर्ग बरोबर 2 AO वर्ग अधिक 2 OD वर्ग. 2 AO चा वर्ग अधिक 2 OD चा वर्ग हे सूत्र झालं आपलं कसलं अपोलोनियसच्या प्रमेयानुसार. AB वर्ग अधिक AD वर्ग किती 130 आहे. AB वर्ग अधिक AD वर्ग 130 आहे. दुसऱ्या बाजूला 2 गुणिले AO आपल्याला काढायचे. AO चा वर्ग अधिक 2 गुणिले OD किती असणार आहे 7 असणार आहे. इथं केला 7चा वर्ग. आता बघा 130 आपल्या जाग्यावर 2 AO चा वर्ग आपल्या जाग्यावर 2 गुणिले 7चा वर्ग आला 49. ओके. आता बघा 130 आपल्या जाग्यावर 2 गुणिले AO चा वर्ग आपल्या जाग्यावर अधिक इथं 49 दुने 98. ठीक आहे. आता आपल्याकडे 130 आपल्या जाग्यावर 98 अधिक इकडे आले वजा 98 बरोबर 2 AO चा वर्ग. 130 मधून 98 गेले 132 बरोबर 2 AO चा वर्ग. 2 गुणिले इकडे आले भागिले 132 भागिले 2 बरोबर AO चा वर्ग. मग AO बरोबर किती 132 च्या निम्मे किती झाले बाबा 64. 132 च्या निम्मे 64 नाही आले 132 च्या निम्मे किती बाबा बघा 98 गेले फक्त 32 राहिले बरं का 132 नाही कारण 130 मधून 98 गेले फक्त 32 राहिले. मी चुकून 132 लिहिलं फक्त 32 राहिले. 32 आपल्या जागेवर 2 गुणिले इकडे आले भागिले बरोबर AO चा वर्ग. मग AO चा वर्ग बरोबर 32 च्या निम्मे किती झाले बाबा 16. मग AO किती 16चं वर्गमूळ किती झालं 8. आता AO बरोबर 8 आहे. मला दुसरा कर्ण काढायचा म्हणजे AC काढायचा. आता दुसरा कर्ण AC जो आहे हा 8 आहे तर हा पण 8 आला म्हणजे संपूर्ण AC किती झाला 16 झाला. मग AC बरोबर आपण लिहू शकतो 2 गुणिले AO. मग 2 गुणिले AO किती बाबा 8 आहे आणि 2 गुणिले AO किती वर्गमूळ 8 नाही रे बाबा वर्गमूळ 4
16चं वर्गमूळ 4 झालं. जरा मी घाईत आहे, गडबडीत आहे, इथं 4 येईल आणि इथं 4 आहे. 16चं वर्गमूळ किती झालं? 4 झालं. मग 2 गुणिले एओ म्हणजे 2 गुणिले 4, 4 दुने किती झाले? 8. म्हणजे AC बरोबर मला किती मिळालं? 8 मिळालं. AC म्हणजे दुसऱ्या ज्या कर्णाची लांबी आहे ती 8 आहे असं मी या ठिकाणी आपण काढू शकतो. ठीक आहे. तर मित्रांनो, थोडासा शेवटचं गणित हे करताना थोडासा आपल्याला घाई झाली, कारण थोडंसं घाई गडबडीत आहे मी. थोडासा अचानक एक फोन आला होता, मला थोडंसं अर्जंट काम आहे, त्याच्यामुळे जरा शेवटचं गणित घेताना आपल्याला थोडीशी अडचण निर्माण झाली. घाईमध्ये कॅल्क्युलेशन झाल्यामुळं थोडंसं कॅल्क्युलेशनमध्ये चुकलं होतं आपलं, परंतु आपण ते दुरुस्त केलं नंतर. ठीक आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबू मित्रांनो. बघा, पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करू, आज ही चौथी व्हिडिओ आहे आपली, चौथी व्हिडिओ आहे संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 वरची. यानंतर जी 5वी जी आपली व्हिडिओ असणार आहे, बघा इथं पुढेच आहे, मी बनवून ठेवलेले काही प्रश्न. त्या 5व्या व्हिडिओमध्ये आपण हे जे पुढचे जे काही प्रश्न दिसतात तुम्हाला, हे पुढचे सगळे प्रश्न आपण 5व्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. आणि 5वी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावी असं वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. 5वी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा. ओके, बाय मित्रांनो, धन्यवाद.